दिल्ली के जंतर मंतर पर छात्रों पर हुए कथित लाठीचार्ज के विरोध में महाराष्ट्र के धुले जिले के शिरपुर में छात्रों ने प्रदर्शन किया। प्रदर्शनकारियों ने केंद्रीय शिक्षा मंत्री धर्मेंद्र प्रधान के इस्तीफे की और पूरे मामले की सीबीआई जांच की मांग उठाई। धुले जिले के शिरपुर में करवंद नाका क्षेत्र में बड़ी संख्या में छात्रों ने शांतिपूर्ण प्रदर्शन करते हुए दिल्ली के जंतर मंतर पर छात्रों पर हुए कथित लाठीचार्ज का विरोध किया। प्रदर्शन के दौरान छात्रों ने केंद्र सरकार के खिलाफ नारेबाजी की और आरोप लगाया कि छात्रों की आवाज दबाने का प्रयास लोकतांत्रिक मूल्यों के खिलाफ है। प्रदर्शनकारियों ने मांग की कि केंद्रीय शिक्षा मंत्री धर्मेंद्र प्रधान नैतिक जिम्मेदारी लेते हुए इस्तीफा दें और पूरे मामले की निष्पक्ष सीबीआई जांच कराई जाए। इस दौरान छात्रों ने हस्ताक्षर अभियान भी चलाकर अपनी मांगों के समर्थन में लोगों का सहयोग जुटाया। आंदोलन को देखते हुए किसी भी अप्रिय स्थिति से बचने के लिए करवंद नाका इलाके में भारी पुलिस बल तैनात किया गया। पूरे कार्यक्रम के दौरान प्रदर्शन शांतिपूर्ण ढंग से संपन्न हुआ। शिरपूर फर्स्ट आणि अनुभव युवा मंचाच्या माध्यमातून धुळे जिल्ह्यातल्या शिरपूर तालुक्यामध्ये आज केंद्र सरकारच्या धोरणावर आम्ही सही मोहीम राबवली। याच्यामध्ये मागील काही दिवसांमध्ये युवकांवर देश पातळीवर मोठा अन्याय होतोय। नीट सारखा टीएटी सारखा पेपर या देशामध्ये फुटतोय आणि या सगळ्यांची जबाबदारी असणाऱ्या केंद्र सरकारचं अगदी युवकांकडे दुर्लक्ष आहे आणि या सगळ्या प्रकरणावर कॉकरोच जनता पार्टी संविधानिक मार्गाने या देशामध्ये आपला आवाज बुलंद करण्याचा प्रयत्न करते। डॉक्टर सोनम वांगचुक सारखे सामाजिक कार्यकर्ता दिल्लीच्या जंतर मंतरवर आंदोलन करतात आणि त्यांना ही केंद्र सरकार घाबरून अगदी लोकशाहीला डावलून त्यांना तिथून उचलण्यात येतं आणि हा जनसामान्यांचा युवकांचा आंदोलन दाबण्याचा प्रयत्न होतो। या देशामध्ये लोकशाही संपते का असा प्रश्न निर्माण होतो आणि त्या सगळ्यामध्ये काल लोकशाही संपवण्यासाठी दिल्ली येथील मोठ्या प्रमाणात युवक आपली भूमिका मांडण्यासाठी जंतर मंतर ठिकाणी पोहोचले आणि या आंदोलनाला फोडण्यासाठी या केंद्र सरकारने अतिशय इंग्रजासारखं हुकुमशाही धोरण आखून लाठीचार्ज केलं। अहो एवढंच नाही तर आमच्या युवकांबरोबर युवतींना देखील मारण्याचा काम या केंद्र सरकारने केलाय। या सगळ्या गोष्टींचा आम्ही सगळे लक्षात घेता आज सही मोहीम राबवलेली आहे। सोनम वांगचुक आणि युवकांची जी मागणी आहे की या देशाचे शिक्षण मंत्र्यांनी ताबडतोब राजीनामा देऊन आणि हे शैक्षणिक जे धोरण आहे त्याच्यामध्ये बदल घडवून आणून आमच्या युवकांना न्याय देण्याची जबाबदारी या केंद्र सरकारने घ्यावी। त्याचबरोबर आमच्या सगळ्यांची मागणी एकच आहे की या सगळ्या प्रकरणामध्ये आता चौकशी झाली पाहिजे आणि धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झालाच पाहिजे। म्हणून आज आम्ही सही मोहीम इथे राबवली आहे।